वर्षातनं विधवाचं जे हळदी कुंकू तुम्हाला दिलं ते तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं मला. आणि ह्याच्या आधी तुम्हाला असं कोणी केलं का? हा? तोंड बघायला राजी नाही माणूस. विधवा महिलांचं तोंड बघायला राजी नाही. तोंड बघायला राजी नाही. पण मला लय चांगलं वाटलं. मी करते तुझं स्वागत. नाही खरंच आहे बघा. आज तुम्ही त्या महिलेला तुम्ही मान दिला तर किती आत्मा तुमचा शांत होईल विचार करा. उद्याचा हळदी कुंकू तुम्ही ठेवता ते फक्त विधवांसाठी ठेवा. आज या विधवा बघा त्या पण रडायला तिथं. त्यामुळे मला एक वाटतं की खरंच यांचा आत्मा तुम्ही जाणार तुम्ही जाणार सगळं संपलंय. मला आशीर्वाद द्या आजी. तुमच्यासाठी अशा कितीतरी महिला माझ्या पाठीची आहेत. बस आम्ही करते पण बाकीचं कोण करायला लागते सांगा. आणि त्यावेळेस झाडाखाली शाळा होती. त्या महिलेने आज त्यावेळेस आपल्या सन्मानासाठी त्यांनी शाळा सुरू केली. म्हणूनच त्या महिला सक्षम झाल्या आणि त्या पदावर आल्या. जेवढा कौतुक करायला आपण सगळ्या समितीच्या लेखीत आहोत. आपण सगळ्या समितीच्या लेखीत आहोत. यापैकी ठामपणे तुम्हाला ही करण्यासाठी किंवा तुमचा सत्कर्म करण्यासाठी उभे आहेत. तुम्हाला कसं वाटलं? वाईट वाटलं की चांगलं वाटलं? नाव सांगा. माझं नाव घ्या. सुरुवात करा चांगली. मग सांगा. मी पण 3 वर्ष झाली पण असं होतं की गावात आज मला जीवाला समाधान वाटलं. कुणाचं तरी आपल्या मदतीला पाहिजे. त्यांच्या भागात पळायला पाहिजे. ती म्हणतात आपल्याला एवढं काम करते तेवढं काम. आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे केलं तर आपल्याला ज्याला कुपन मिळत त्याला कुपन मिळणार. ज्याला गरज तुम्ही पुढं बसते त्या महिलांना मिशन मिळवून देतील. पिठाची गिरणी मिळवून देतील. मग आपण जोपर्यंत गरज आपल्याला कुणी काय देणार. आज जेवढी सगळ्या बायका जमेल का माझ्या जीवनाला वेळ आनंद वाटतो. जोपर्यंत तयार तोपर्यंत कोणीच करणार बसायचं. तिथं माणसाला फळं भेटायची. खरंच परत रडले असते. आपल्या जवळच्याच जेऊर येथील असणाऱ्या रहिवासी पद्मजाताई हिंगोले जगताप आपल्या सर्वांशी हितगुज करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी केतूर ग्रामस्थांतर्फे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मागच्या आठवड्यामध्ये मी
इंगोलेताईंचं व्हिडिओ पाहिले. एक चांगल्या प्रकारचं समाज प्रबोधनाचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. ते आपल्या गावामध्ये प्रत्येक कोर्टी असेल, पारेवाडी असेल, केतूर असेल, दिवेगव्हाण असेल, या विविध गावामध्ये जाऊन एक समाज प्रबोधनाचं एक वेगळ्या प्रकारचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. त्यांच्या कामाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी पाहिलं की कोर्टी गावामध्ये एक फार मोठा महिलांचा मेळावा त्यांनी आयोजित केला होता. आपल्या समाजामध्ये जुन्या काही प्रथा, परंपरा, रूढी आल्या, त्या रूढीला कुठंतरी फाटा द्यायचं किंवा त्या रूढी परंपराला छेद देऊन एक वेगळ्या प्रकारचं काम त्यांनी हाती घेतलंय. आपण समाजामध्ये पाहतो की ज्या स्त्रिया अकाली त्यांना वैधव्य आलेलं असतं किंवा लहान वयामध्ये त्यांचे पती निधन झाल्यानंतर समाजामध्ये त्यांना एक हीन प्रकारची वागणूक दिली जाते. हळदी कुंकाचा कार्यक्रम असो किंवा एखाद्या महिलाचा सवासणीचा कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाला त्यांना टाळलं जातं किंवा समाज एक वेगळ्या दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं जातं. वास्तविक त्या महिलेचा किंवा तिचा वैधव्य असण्याचा काही संबंध राहत नाही. एखादा पुरुष ज्यावेळेस त्याची पत्नी अकाली जाते, तो मात्र ताठ मानेनं समाजामध्ये फिरतो, वावरतो, त्याला समाज काही म्हणत नाही. तो समाज कधी कधी त्या पुरुषाला दुसरं लग्न करण्यासाठी सुद्धा कधी कधी प्राधान्य देतो किंवा मान्यता देतो, त्याला समाज कधी नावं ठेवत नाही. परंतु ज्या स्त्रीचा पती अकाली गेल्यानंतर, वैधव्य आल्यानंतर समाजामध्ये त्या महिलेला जी वागणूक दिली जाते ती अतिशय चुकीची. आज कीर्तनकार त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून किंवा कितीतरी समाज प्रबोधनकार सांगतात की आज सगळे स्त्री पुरुष आपण सगळे समान झालेले. जेवढे पुरुष आहेत तेवढ्या स्त्रियांची संख्या झाली. आज एसटी मध्ये आपण पाहतो कंडक्टर आहेत, रेल्वेमध्ये लोक पायलट आहेत, विमानामध्ये सुद्धा वैमानिक महिला झालेल्या आहेत. एवढ्या प्रकारचं आज सगळं काम असताना आपल्या देशाच्या राष्ट्रपती सुद्धा एक महिला आहेत, द्रौपदी मुर्मू. पण मग असं असताना सुद्धा आपल्या समाजामध्ये एक महिलांना नावं ठेवायचं किंवा त्यांना हीन वागणूक द्यायचं हे कुठंतरी बदललं पाहिजे. आणि म्हणून आज इंगोलेताईंनी आपल्या सगळ्या ज्या महिला असतील, मला या ठिकाणी त्यांचं विशेष करून कौतुक केलं पाहिजे. ते समाजामध्ये अशा गोष्टी घडतात नाही असं नाही, परंतु आज समाजाने कुठंतरी बदललं पाहिजे. समाजाने एक वेगळ्या प्रकारचा विचार केला पाहिजे. आणि ज्या स्त्रियांचं असं वैधव्य आले असेल त्या स्त्रियांना सुद्धा असं म्हणतात की त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नसलं पाहिजे, कपाळाला कुंकू नसलं पाहिजे, पायात जोडवी नसली पाहिजे. आज ह्या स्त्रिया आपण व्हिडिओमध्ये बघतो की ती स्त्री जे काही असते अलंकार सगळे ते आपल्या पतीसाठी, आपल्या नवऱ्यासाठी त्या सगळ्या करतात. आपलं स्वतःचं हक्काचं माहेर, आपलं घरदार सोडून त्या नवीन ठिकाणी येतात, नवीन ठिकाणी प्रपंच करतात. ते नवीन घर, ते नवीन गाव आपलं स्वतःच समजून त्या सगळ्या गोष्टी करतात. आणि मग समाजानं त्यांना असं वाईट टाकणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि मग पद्मजात इंगोलेताईंनी जो हा निर्णय घेतलाय की महिलांनी कुंकूच लावायचं नाही, विधवा झालेल्या महिलांनी हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा नाही, त्या अतिशय जुन्या किंवा बुरसटलेल्या विचारांच्या लोकांचं हे सगळं काम आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज सगळ्या आपण महिला उपस्थित आहेत. आपल्या महिलांना त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या पुढच्या काळामध्ये सुद्धा जेवढ्या सवासनी स्त्रिया असतील तेवढ्याच ज्या विधवा महिला असेल त्यांना सुद्धा समाजामध्ये मानाचं स्थान मिळालं पाहिजे. त्यांनाही बरोबरीनं आपण सगळ्या गोष्टींसाठी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. अशा प्रकारची गोष्ट आपण सर्वांनी समाजाने मान्य केली पाहिजे. आणि म्हणून मी त्यांच्या या उपक्रमाला आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. ताई, आपण आमच्या केतूरच्या महिलांसाठी वेळ दिलात, आपण आला त्याबद्दल मी आपलं मनापासून स्वागत करतो. आपल्याला या कामासाठी भविष्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपण माझा सन्मान केला त्याबद्दल मी आता तुला सर्वांचा